So this is the condition of Dombivli morning in my society premises. I am starting for passing ride. Rose morning he takes 15-kilometer ride. We have Tashan, only one Tashan in Dombivli. Pankaj Phale, Dhanraj Bhosle, under guidance of Mohan Patil sir and myself. You all know. So we are going to Thane Cyclothon. So afterwards we reach there. I will show you more things. We have started our ride on Mankoli Bridge. It's around 4:35. No crowd, major crowd. It's very good that we see lighting over here, but the lights are only till certain part of the bridge, not fully. So we'll have to be careful while riding ahead. So be tuned with me and our Pale sir, Phalle sir, with his Mirchi. So we don't know when he will fly away. We are going through the Mankoli Bridge, continuing the ride. In this section there is no light, so we have to be careful while riding. Okay, take care, bye bye. Reaching the highway, cross the Mankoli Bridge, and we are in the single line. We are on the highway and riding very cautiously because vehicles are in super speed mode at early morning time. But as a cyclist, I have to be in a very alert mode always. और एक अंकल है जो चाय बेच रहे हैं. तो अभी हम लोग 4 जन है, 1 2 3 4 चारों मिलके साथ चले तो कर दे चमत्कार. वो कहानी सुनाई क्या तुमने कभी बचपन में? हायवे वरनं सगळं क्रॉस करत ठाण्याला पोहोचलेलो आहे. डोंबिवलीनं सायकल राईड करत आमचे साहेबांनी आम्हाला पूर्ण रस्ता द्या मार्गदर्शन केलं कसं चालव ही सायकल. त्या बाबतीत मोहन पाटील साहेब, त्यामुळे आम्ही इथे व्यवस्थित आलेलो आहे. आणि आता ठाण्याला जे आपल्याला टी शर्ट आणि पिप कलेक्शन जे असतं तिथं आपण पोहोचतोय. चलो चाव. काही आता पल्ले साहेब नाश्ता टेस्ट करतायत. मोहन पाटील साहेबांची आयडिया नाश्ता करूया म्हणून. माझी आयडिया आहे. बघा सगळे आमचे स्टार परफॉर्मर संतोष भीड. भेटले का आता असे सगळे जमलेले आहेत. कोण जमले जमले नाही. सगळ्यांनी लाईक करायचं Passing ride. मध्ये आता आम्ही जमा झालेलो आहे आणि इथं कोपऱ्यामध्ये आपल्याला अरेंजमेंट केले आहेत सगळ्यांना टी शर्ट वाटायची. सो विल बी कलेक्टिंग टी शर्ट्स. Resuming ride. पण सगळे जमणार आहेत फॉर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस ठाणे. घोडबंद सायकलिस्टनी एक सायकल रॅली आज ठेवलेली आहे. डबल एक्सेल मीडियम आहे सर. गुड मॉर्निंग. Passing ride. तो त्या साईडला एक्स्ट्रा स्मॉल आणि मीडियम, आणि या कोण्याला जिथं सध्याशी मी उभा आहे तिथं लार्ज, एक्स्ट्रा लार्ज आणि डबल एक्सेल. एक दो बंडल सेम है. हे जे ते सडक सुरक्षा, रोड सेफ्टी, Passing ride. सायकलिस्ट. हे आपलं सत्यमेव जयते आणि हे आमचे वारके काका, प्रेरणास्थान आमचे. यस सर. ओके. टी शर्ट डिस्ट्रीब्यूशन का काम कर रहे हैं टशन साहब. टशन. ठाणे आरटीओ तर्फे सहर्ष स्वागत. काही क्षणातच आपली रॅली चालू होईल. Passing ride. पब्लिक जमा झालेली आहे. गोरे साहेब हे कमी करण्यासाठी
आपली जबाबदारी नागरिक म्हणून का आपली जबाबदारी काय तर ते नागरिकांना समजावणे आणि समाजात प्रबोधन करणे ही आत्ताच्या काळाची गरज आहे. कोविडमध्ये 3 वर्षात जवळपास 5.5 लाख मृत्यू झाले होते. 3 वर्षात 5.5 लाख कोविडमुळे मृत्यू झाले होते. आपण जेवढा उहापोह कोविडचा केला त्याच्यापेक्षा हे दरवर्षी 1.5 लाख म्हणजे किती होत आहेत बघा. प्रोफेशनल सायकलिंग क्लब आपण प्रत्येक सायकलिस्टला आपण म्हणतो की सेफ्टी इज इम्पॉर्टंट. त्यासाठी काय हेल्मेट, सेफ्टी गॉगल्स, ग्लव्स जे पण काही आपल्यासाठी या लाईट्स इम्पॉर्टंट आहे. फ्रंट लाईट नंतर सायकलवरती, दुचाकीवरती आणि 4 व्हीलरमध्ये आपण मोबाईलचा वापर खूप जास्त करतो, खूप जास्त प्रमाणात. म्हणजे खूप अर्जंट फोन आहे हे आपलं कारण असतं. सगळ्यांचंच ते खूप अर्जंट कारण आहे, खूप अर्जंट फोन आहे आपलं असं कारण असतं. पण आपल्या जीवापेक्षा काहीही अर्जंट असू शकत नाही किंवा समोरच्याच्या जीवापेक्षा काही आहे. ही छोट्या गोष्टी आहे. ह्या छोट्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण पाळणं खूप गरजेचं आहे. आता मी जास्त भाषण किंवा काही देणार नाही किंवा तुमचा वेळही घेणार नाही, पण मी प्रसादने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाळाव्यात अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेन. आणि दुसरं असं की 60% जे अपघातात मृत्यू होतात ते फक्त केवळ त्यांना वेळेवर मदत मिळत नाही म्हणून. तर मी प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे मार्फत आपल्या सर्वांना आवाहन करेन की जेव्हा रस्त्यावर अपघात होतो त्यावेळेस त्याच्याकडे बघून फोटो काढून सेल्फी काढणे, व्हिडिओ करणे यापेक्षा त्याला जर आपण मदत केली तर त्याचे 100% प्राण वाचतील असं मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगेल. तर त्यामुळे तुम्ही जे काही गोल्डन हॉवर्स आहे, गोल्डन हॉवरमध्ये त्या अपघातात बळी पडलेल्या माणसाला मदत करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्याकडून ती मदतीची अपेक्षा आहे. रोडवर 24 तास पोलीस नसतात, आरटीओ नसतात. तुमच्यातला पोलीस, तुमच्यातला आरटीओचा मित्र जागं होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळेच त्यांना जर मदत केली तर हे अपघातात मरण पावलेल्यांची संख्या अतिशय कमी होईल. आणि खेदाने मला सांगावंसं वाटतं की संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र राज्य असं आहे की ते 3 नंबरला आहे अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांमध्ये. त्यामुळे जर आपलं महाराष्ट्र राज्य भारतामध्ये या बाबतीत शेवटी येईल यासाठी नागरिकांची मदत देखील गरजेची आहे. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. हाच आज शनिवारी रोजी सायकल रॅलीतून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुमचा उदंड असा प्रतिसाद बघून अतिशय आनंद झालेला आहे. त्यामुळे सर्वांना सायकल रॅलीच्याही शुभेच्छा आणि आपण ही सायकल रॅली सुद्धा अपघात विरहित करून पुन्हा या ठिकाणी भेटू असं. एव्हरीवन रेडी? Resuming ride. Let's start. 5, 4, 3, 2, 1, start. स्लो एकदम अच्छे लोग आराम से. गाडी मागायला थांबा 5 मिनिटं. थांबा.